नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता आणि या 6व्या हप्त्याची काल झालेल्या अर्थसंकल्पामध्ये काही विचारणा, काही घोषणा झालेल्या आहेत का, या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर राज्याच्या अनेक खात्यामध्ये 10,000 रुपये जमा आहेत आणि मात्र सध्या 91 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता येणारा 6वा हप्ता पडणार आहे. 91 लाख शेतकरी बांधवांना आतापर्यंत 10,000 रुपये देण्यात आलेले आहेत. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकंदरीत 10,000 रुपये देण्यात आले असं देण्यात आलेलं आहे. सरकारची भूमिका यावर काय आहे, निर्णय काय आहे, जाणून घेऊ सविस्तर माहिती. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पुढील हप्त्याचे जे वाटप आहे ते कधी सुरू होणार याची माहिती पुढील प्रमाणे आहे. ही योजना राज्याच्या कृषी विभागामार्फत राबवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कार्यकाळात या योजनेची सुरुवात करण्यात आलेली होती. आतापर्यंत या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5 हप्ते एकंदरीत मी सांगितल्याप्रमाणे 10,000 रुपये टाकण्यात आले आहेत. निश्चित मित्रांनो, 10,000 रुपये या योजनेच्या माध्यमातून टाकण्यात आले आहेत. येणारा जो 6वा हप्ता आहे तो आता वितरित करण्यात येणार आहे आणि नियमितपणे शेतकऱ्यांना आर्थिक जी मदत आहे ती दिली जाते आणि पुढील हप्ता मिळणार याबाबत लवकरच जी घोषणा आहे ती घोषणा होणार आहे. आणि अर्थसंकल्पामध्ये या संदर्भात थोडीशी माहिती देण्यात आलेली नाही आणि अजित पवार उपमुख्यमंत्री यांनी फक्त एवढं सांगितलेलं आहे की आणि जो आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहेत फक्त त्यांनी एवढं सांगितलं आहे की वार्षिक जे आहेत ते 15,000 रुपये मिळणार आहेत. फक्त एवढीच घोषणा त्यांनी केलेली आहे. तर PM किसान योजनेचा 18वा 19वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी बांधवांना नियमितपणे आर्थिक मदत जी आहे ती देण्यात येत असते मित्रांनो. आणि PM किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सर्वांना माहिती आहे की 19वा हप्ता टाकण्यात आला आहे. 20वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये, तो पण हप्ता कधी जमा होणार या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. आता 5वा हप्ता जो आहे तो 91,45,000 लाभधाऱ्यांना, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना भेटलेला आहे. आणि मित्रांनो, या माध्यमातून आतापर्यंत सर्वांना माहिती आहे की मी सांगितल्याप्रमाणे 10,000 रुपये देण्यात आलेले आहेत. तर शेतकरी संबंधित खर्च भागवण्याकरिता हे पैसे देण्यात येत असतात आणि शेतकरी वर्गाच्या हितासाठीच ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या शेती क्षेत्राच्या विकासासाठी योगदान ती देत आहे. आणि 6व्या हप्त्याबाबत काय स्थिती आहे तर जाणून घेऊ सविस्तर माहिती. सध्या मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सर्वांना माहिती आहे 10,000 रुपये टाकण्यात आलेले आहेत. म्हणजे एकंदरीत 5 हप्ते टाकण्यात आले आहेत. आता 6वा हप्ता हा 3,000 रुपयाचा येणार की किती हजार रुपयाचा येणार अद्यापही स्पष्ट नाही, पण लवकरात लवकर ते पण स्पष्ट होईल. आणि 6व्या हप्त्या संदर्भात अधिकृत घोषणा जी आहे ती अद्यापही करण्यात आली नाही, लवकरात लवकर होईल अशी शक्यता आता वर्तवली जात आहे. तर मित्रांनो, आता सध्या मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत जी घोषणा आहे ती झालेली नाही आणि काल झालेल्या अर्थसंकल्पामध्ये खरंच शेतकरी बांधवांना हप्त्या संदर्भात थोडीशी माहिती मिळाली का तर मित्रांनो नाही. आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचा निर्णय होणार होता तो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत गरजेचा होता, तो म्हणजे कर्जमाफी. अत्यंत अनेक दिवसापासून प्रलंबित असलेला प्रश्न म्हणजे कर्जमाफी आणि या कर्जमाफीचा अद्यापही अस्पष्ट असं उत्तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दिलेलं असं आपल्याला वाटतं. कारण की काल झालेल्या अर्थसंकल्पामध्ये हा निर्णय व्हायला पाहिजे होता आणि हा निर्णय झालेला नाही. अनेक दिवसापासून शेतकरी बांधवांना हप्ता वितरणाबाबत सुद्धा निर्णय नाही आणि दुसरा म्हणजे अर्थसंकल्पाबाबत सुद्धा निर्णय नाही. हे 2 निर्णय अत्यंत महत्त्वाचे होते आणि हे दोन्ही निर्णय व्हायला पाहिजे होते, पण अद्यापही हे दोन्ही निर्णय झालेले नाहीत. तर मित्रांनो, हे दोन्ही निर्णय व्हायला पाहिजे आणि शेतकरी बांधवांना लवकरात लवकर कर्जमाफी ही व्हायला पाहिजे होती. पण अद्यापही जी कर्जमाफी संदर्भात अजूनही सूत्राकडून किंवा मिळालेल्या माहितीपासून माहिती अद्यापही नाही. कारण की उपमुख्यमंत्री यांनी घोषणा जी आहे ती अद्यापही कर्जमाफीवर अस्पष्ट असं उत्तर देण्यात आलेलं आहे. तर धन्यवाद.